वळूयात पुढल्या बातमीकडे। उजनी धरणात वाळू माफियांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे। 40 लाखांचं साहित्य यात नष्ट करण्यात आले। त्यासोबतच 6 बोटींना जलसमाधी देखील देण्यात आली आहे। इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात वाळू माफियांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। महसूल आणि पोलीस पथकाने मिळून तब्बल 40 लाखांहून अधिक किमतीचं वाळू उत्खननाचं साहित्य नष्ट केलंय। इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने माळवाडी जॅकवेल ते बीटरगाव वांगी दरम्यान पाठलाग करून वाळू माफियांच्या 6 बोटींवर कारवाई केली। या सर्व बोटी बुडवून नष्ट करण्यात आल्या आहेत आणि वाळू माफियांना मोठा धक्का देण्यात प्रशासन यशस्वी झाले। ही संयुक्त कारवाई इंदापूर महसूल विभाग आणि पोलीस विभागाने केली आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी राहुल किवळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सगळ्यात मोठी कारवाई ही करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती द्याल याबद्दल? इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात नेहमीच अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जातो। काल अशाच या वाळू उपशावरती मोठी कारवाई प्रशासनाने केलेली आहे। महसूल विभाग आणि पोलीस विभागाने ही कारवाई केलेली आहे। या 6 बोटी यांना जलसमाधी देण्यात आलेली आहे। जवळपास 40 लाखांहून अधिक किमतीची वाळू उत्खननाचे साहित्य महसूल आणि पोलीस प्रशासनाने नष्ट केलेले आहे। कृपा ढवळेजी आपण दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।